सांगितलं तर तुला सत्याच्या जवळ जायचं नाही म्हणून, तरी बिहाने म्हणून साजरा करून आलीस होय. लय मजा मारून आलीस ना बाहेर. जरा धीर धर, कसा दंगा घालते का नाही ते बघच. सत्या मंजिरी, तसे बी आता तुम्हाला बाहेर जायची काही गरज नाही. म्हणजे इथं हक्काचं घर आहे, हक्काची खोली तुमची, तिथंच भेटा ना तुम्ही. मम्मी साहेब अशा दुटप्पी का वागतायत माझ्याशी कळत नाही. त्यांच्या डोक्यात पहिल्यासारखं काहीतरी वाईट शिजल नसेल ना. सावध राहायला पाहिजे त्यांच्यापासून. वाघमारे, वाघमारे, वाघमारे. हा सर. काय कुठे लक्ष आहे तुमचं? मुकादम मला कोर्टात हजर करायला वेळ का लागतोय? आणि तुम्ही 2 दिवसानंतरची तारीख कशी काय घेतली? परवाची तारीख मिळाली सर. अहो तेच म्हणतो मी, हा हलगर्जीपणा आहे वाघमारे. तुम्हाला माहिती आहे ना, आरोपी अटक झाल्यानंतर त्याला 24 तासाच्या आतमध्ये कोर्टात हजर करायचं असतं. तुमचं ना खरंच कामात लक्ष नाहीये आणि हे मी अजिबात खपून घेणार नाही. साहेबांचा मुकादम साहेबांचा अरे तुमच्या साहेबाला काय कस्टडीत बेल मिळाली का? ही गोष्ट नावाज चालणार नाही. चला बाहेर वा, बाहेर वा. हो साहेब, तुम्ही ज्यांना आता अटक केली ना ते उद्याचे नगराध्यक्ष आहे. आणि ह्याच ठिकाणी ह्याच हातानं सिलेट ठोकायचं. तुम्हाला एवढं लक्षात राहू द्या. म्हणजे म्हणजे अहो पक्षाने साहेबांचा चेहरा फिक्स केलाय नगराध्यक्ष पदासाठी. साहेब घ्या पेढे, घ्या. नको नको, तुमचं पेढा नको, नको पेढा. अहो घ्या हो साहेब. अहो तुम्ही तरी घ्या, घ्या साहेब. दादा तुम्ही घ्या. मॅडम तुम्ही घ्या पेढे. महत्वाचं काम केलंय साहेबांना अटक केलं तुम्ही. खावा पेढे, खावा, घ्या. अहो घ्या हो साहेब पेढे, घ्या पेढे. सर त्याच्यात काही विष टाकून नाही दिलेलं आहे. घ्या घ्या घ्या. अहो घ्या हो पेढे, घ्या. राजकारण आहे हे. इथं कोण कशी कधी कोणाची हात मिळवणी करेल काही सांगता येत नाही. उद्या न जाणून तुमचे ताते साहेबच येतील मला जामीन द्यायला आणि सोडवून घेऊन जातील. हो मॅडम घ्या की पेढे, घ्या ना. अहो घ्या, आनंदाचे पेढे, आनंदाने घ्या, आनंदाने खा. एवढे घुसकुटेला भरवा की पेढा पैदाचे हे काय मग घ्या. अहो घुसकुटे साहेब तुम्ही खाताना लय सुंदर दिसता बर का. हा अरे वा, घुसकुटेचं पोट बाकी कसं हरतंय. मम्मी, मग तुम्ही खरंच त्या ऍक्सिडेंटल जाऊ आणि सत्यभोजनना हनुमान करू देणारे व्हायचं. मम्मी, मग तुम्ही तर त्यांना घराबाहेर काढणार होता ना. काय चाललंय तुमचं? काय करताय हे असं मध्येच? म्हणजे त्यांना आता पुढे जाऊन बाळवी होईल, गुंडच देतील. बया बारशीच्या भोगऱ्या बी तुम्हीच वाटाल. बारस बी तुम्हालाच करायला लागेल बघा. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी कान्हा घ्या, कोणी मुकुंद घ्या, कोणी कोणी कवापासून पिरपीर लावलीस ग का नाही. असं बितका जाऊन अर्ध सांगत खोकलं फुटली. थोपा तुझं मटक्याचं असतं का नाही, कवाच फुटलं असतं. त्या आधी समजा डोकं तापले, आता लय तापू नको का तुला सांगायला लागले. सॉरी. काँग्रेस फुकटी कक्षाला आली. हिला काय काँग्रेसचं तिकीट मिळालं काय? नाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणते. अभिनंदन. तोंड गोड करा. ही घ्या तोंड गोड करा. अभिनंदन. फुकटे ही काय नाटक लावले? पेढा कशाला भरावायलीस? हाय का आता म्हणजे मला नाही विचारायचंय कशासाठी म्हणून. तुम्हाला काय ठाव नाही. अहो आता तुम्ही आजी होणार, तुमचं चित्तरकार आजोबा होणार, ही सपनी काकी होणार, तुमची सवे कवी आत्या होणार.
आणि म्हणलं गावे हा हे शिपुर्डे जी काय बोलायचंय का नाही क्लिअर बोल उगा तोंडा मागणं गाज घेऊ नकस. बर आता जी काय असेल का नाही ती स्पष्ट सांगते. वाईट सरग तुझ्या लेकानी आणि माझ्या भाचीने आपल्या नाकावर ठिच्चून हनीमून साजरा केला आणि तू बसली आहेस इथं गमजा मारत. तुला कसं कळलं? या सपनेनं सांगितलं ना? हा कसं काही तुझ्या पोटात त्रास नाही का? जरा कोणी काही विचारलं का नाही सांगून समजा रिकामी होती. एक नंबरची चोंबडी आहे सोंबडी. आणि घरातल्या गोष्टी बाहेरच्या माणसाला कशाला सांगते का? खा पेढा खाते ना खा पेढा खा. ए बाहेरची माणसं म्हणजे काय ग हा बाहेरची माणसं म्हणजे काय म्हणजे माझी बी भाची आहे आणि त्याच्यामुळं ह्यो मॅटर माझ्या बी घरातला आहेच की. तिच्यावर कशाला राग काढतेस ग स्वतःत काही कामाची नाहीस ती सांग की. अगं तुझ्या डोळ्यात देखत तुझा लोक माझ्या भाचीला घेऊन बाहेर गेला बी आणि हनीमून साजरा केला बी. ना तुला तुझ्या लेकाचं लगीन थांबवता आलं ना हनीमून थांबवता आला. नुसतंच आपल्या राजकारणी असल्याचं तोरा मिरवते असती आणि काय सांगाय गेलं की आपली फिनफिन करायची. ये फुकटे माझ्या घरात येऊन माझं तोंड चालवायचं नाही. आणि आणि त्यांना थांबवण्यासाठी मी प्रयत्न केले. तू काय केलंस का? बघितलं की तू काय केलंस ते. तुझ्या त्या खुळसाट भावाला बोलवून घेतलं आणि समजा पिल्यांवर पाणी फिरवलं. अगं मेहंदीच्या दिवशी मंजीला मी गायब केली. मी ऐका ध्यानात. ये फुकटे मी काही नाही विसरली पण तू विसरलीस. मला लय ऐकवतीस ना तुझ्या लेखाच्या गोष्टी बोल की. तुझा लेख लग्नाला तयार झाला असता का नाही तर येण्यात आली नसती. तुला तर तुझा लेख काही सांभाळता आला नाही त्याच्यामुळे जेला जावं लागलं आपल्याला. हे सोडून गेलीस का तू? हा मला ऐकवतीस? ए सुरवीन बाई हे बघ जेवढ्या चुका माझ्याकडनं झाल्या ती का नाही त्याच्या चौपट चुका तुझ्याकडनं बी झाल्या त्या. होय ना मग ही तुझं थोबट घेऊन येता यायचं नाही. मम्मी साहेब काहीतरी करा मदत करा काहीतरी करा म्हणून. लई तुझं एक डोकं चालतं का नाही. मग आता तुझं तू डोकं चालवायचं. तिथं माझ्या दारात मत मागायला यायचं नाही काय. चुकलं माझं मी तुला मदत मागायला आली ती. आता नाही येणार इथनं पुढं. जे काय असेल का नाही ते मी स्वतः करून दावेन. हे रत्न काटे काट्यानं काटा काढून दावणार म्हणजे दावणार. तुझे नक्का एवढी मी मदत घेणार नाही. अजिबात येणार नाही तुझ्या दारात. हा यायचंच नाही माझी मदत मागायला. चल निघ. बलमा हे बघ ही प्रचाराची यादी आहे. यात तात्यासाहेब कुठं जातील कुणाला भेटतील त्यांचे इंटरव्ह्यूज या सगळ्याचं टाइम टेबल आहे. ही यादी प्रत्येक कार्यकर्त्याला दे आणि ज्या वॉर्डात तात्यासाहेब जातील तिथं आपला प्रत्येक कार्यकर्ता हजर असलाच पाहिजे. हे सगळं नियोजन तू स्वतः लक्ष घालून करून घे. ठीक आहे.